बातमी कल्याणमधनं आहे। कल्याणमध्ये डेंग्यूचा पहिला बळी गेलाय। विलास म्हात्रे असं मृत तरुणाचं नाव आहे। कल्याण पश्चिमेतील बेतुरकर पाडा या परिसरामध्ये तो राहत होता। आतापर्यंत केडीएमसी हद्दीत डेंग्यूचे 35 रुग्ण आढळले। तर जवळपास 350 घरांजवळ कंटेनर आणि ड्रममध्ये डेंग्यूच्या आळ्या सापडल्यात। केडीएमसी कडनं सर्व उपाययोजना सुरू असल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त हर्षल गायकवाड यांनी दिली आहे। सर्वे करून तिथे फॉगिंग स्प्रेइंग सगळं आपण या गोष्टी केलेल्या आहेत। आपल्या माध्यमातून मी सगळ्या कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतील जनतेला आव्हान करू इच्छितो की हा पावसाळ्याचा काळ आहे, हा एपिडेमिक्सचा काळ आहे। यामध्ये काही गोष्टी आपल्याला सुद्धा करणं गरजेचं आहे। आपण बघतो की हे जो डेंग्यू असेल किंवा मलेरिया, डेंग्यू बेसिकली एडिस एजिप्टी या याच्यानी होतो, या डासांनी होतो आणि मलेरिया जो आहे तो ॲनोफिलिस या डासांमुळे होत असतो। बेसिकली हे एडिस एजिप्टी जो डास असतो तो स्वच्छ पाण्यात आपल्याला आढळतो। त्यामुळे प्रत्येकाने 7 दिवसातनं एकदा जिथे जिथे आपण पाणी स्टोअर करत असू तर ते स्टोरेजचं पाणी 7 दिवसानंतर चेंज करायला पाहिजे। आठवड्यातनं 1 दिवस आपण हा ड्राय डे म्हणून पाळला पाहिजे।